इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलं आहे। आता ही रेसिपी बनवताना आपण घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा चहाचा कप सेट करू शकतो। त्याचं प्रमाण आपल्याला पूर्ण रेसिपीमध्ये वापरायचं आहे। अर्धा कप साजूक तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे। आता याच्यात आपल्याला पाऊण कप पिठी साखर टाकायची आहे। साखरेची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आता हे तूप आणि पिठी साखर आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आणि छान फेटून घ्यायची आहे। ही आता दिसताना जेवढी कोरडे दिसते तेवढीच फेटत असताना छान क्रीमी होते आणि ही पूर्णपणे क्रीमी होईल इथपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची आहे। तर हे पहा, एकाच दिशेने सारखं फेटत साधारण 3 ते 4 मिनिटं ही मी फेटून घेतलं आहे आणि हे पहा किती छान क्रीमी झालेलं आहे। अगदी आपलं आईस्क्रीम असतं ना तसं याचं टेक्स्चर यायला पाहिजे। आता एका चाळणीमध्ये मी 1 कप मैदा घेतला आहे। इथे मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतो। त्यासोबतच पाव कप मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। चमच्याचा अंदाज घेतला तर आपल्याकडे जो टेबलस्पून असतो तर 4 टेबलस्पून एवढं हे बेसन पीठ आहे। अगदी चिमूटभर मीठ याच्यात टाकून घ्यायचं किंचितसं। त्यानंतर साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पावडर मी इथे टाकून घेतली आहे फ्लेवरसाठी। त्यानंतर याच्यात आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे। तर आपला जो नेहमीचा पोहेंचा चमचा असतो तो पाव चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि टीस्पूनचं जर प्रमाण घेतलं तर अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर याच्यात टाकायची आहे। आता हे सगळे जिन्नस अशा प्रकारे एकजीव करत छान चाळून घेतले। हे पहा, त्यातली काही घाण असेल किंवा जर काही बारीक सारीक गुठळ्या असतील तर त्या निघून जातात। आता चाळून घेतलेले जिन्नस हे जे तुपाचं मिश्रण होतं त्यात एकजीव करायचे आणि याचा आपल्याला छान सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे। पण हा डो बनवत असताना आपल्याला हे अजिबात मळायचं नाही आहे, हे फक्त एकजीव करत जायचं आहे आणि एकजीव करत असतानाच याचा गोळा बनवत जायचा आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय हे अगदी छान मिक्स करून झालेलं आहे। याचा आता छान सेमी सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे। तर हे पहा, मी एक गोळा अशा प्रकारे हातावरती मळून बघितला, त्याचा छान पेढा असा तयार होतोय, म्हणजे आपला डो अगदी परफेक्ट इथे तयार झालेला आहे। आता हा डो आपण एक 5-6 मिनिटासाठी झाकून ठेवू आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस करू। आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे। शक्यतोवर जाडबुडाची कढई आपल्याला इथे वापरायची आहे आणि ही कढई आपल्याला मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची आहे। आता कढई प्रीहीट होते तोपर्यंत इथे मी एक ताटली घेतली आहे आणि त्या ताटलीला अशा प्रकारे तेल लावून घेतलं आहे, तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तर आता हे पहा, साधारण 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपला हा जो डो आहे हा छान सेट झाला आहे। आता याचे आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। आता यातला एक गोळा मी घेतला आणि हातावर त्याला अशा प्रकारे गोल करून स्मूथ असा तयार करून घ्यायचा, त्याच्यात क्रॅक असायला नको। आणि त्यानंतर पेढा आपण जसा बनवतो तसा याला थोडासा प्रेस करून घेतला। आता याची जी जाडी आहे ती खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा अगदी जास्त पातळही करायची नाही। आता हे मी सगळे गोळे अशा प्रकारे हातावरती मळून त्याचं पेढे तयार करून घेते। तर आता हे नानखटाईचे हे जे पेढे आहेत हे इथे तयार झालेले आहेत। आता गार्निशिंगसाठी इथे आपण पिस्ता, बदाम किंवा कुठलेही ड्रायफ्रूट आपल्याला जे आवडत असतील ते इथे लावू शकतो। मी इथे बदामाचे काप लावून घेते। आता ही जी डिश आहे ही आपल्याला आता कढईत ठेवायची आहे। कढई छान प्रीहीट झालेली आहे, छान वाफ हाताला लागते। त्यानंतर ही डिश या कढईमध्ये ठेवली, वरून एखादं झाकण लावायचं। आता मी इथे ताट ठेवलं आहे पण हे जे झाकण आहे याच्याने कढई पूर्णपणे कवर व्हायला पाहिजे असं हे झाकण लावायचं, म्हणजे कुठूनही अशी वाफ खूप जास्त निघायला नको। आता झाकण लावून घेतल्यानंतर ह्या ज्या नानकटाई आहेत ह्या आपल्याला 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यायचे आहेत। तर साधारण 12-15 मिनिटानंतर एकदा हे झाकण उघडून बघायचं आणि नानकटाईला जर असा छान ब्राउनिश कलर वरतून आला असेल तर मग गॅस बंद करायचा, नाहीतर मग झाकण ठेवून अजून 5 मिनिटं हे बेक होऊ द्यायचं आहे। तुम्ही बघू शकतायत अगदी वरतीसुद्धा अशा हे लालसर दिसायला पाहिजे, म्हणजे आपल्या ह्या ज्या नानकटाई आहेत त्या पूर्णपणे तयार झाल्या आहे असं समजायचं। गॅस बंद करायचा आणि हे जे नानकटाई आहे हिची प्लेट बाजूला काढून ठेवायची, पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच ह्या नानकटाई आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। तर हे पहा, अगदी छान या नानकटाई इथे तयार झालेल्या आहेत। मी तुम्हाला हे तोडून दाखवते। हे पहा, तोडल्यानंतर याला अगदी छान खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि अगदी खुसखुशीत अशा ह्या नानकटाई तयार होतात। इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप बटर घेतलंय।
जे आपलं नेहमीचं नॉर्मल अमूल बटर असतं ते वापरलं तरी चालेल किंवा घरी काढलेलं लोणी असेल ते वापरलं तरी चालेल. अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं बटर आपल्याला घ्यायचं आहे. त्यात अर्धा कप पिठी साखर टाकून घ्यायची आहे. आता ही पिठी साखर आणि हे बटर छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत हे जे बटर आहे किंवा ही जी पिठी साखर आणि बटर आहे हे छान क्रीमी होत नाही इथपर्यंत फेटून घ्यायचं आहे. तर हे फेटण्यासाठी आपल्याला साधारण 7 ते 8 मिनटं लागतात. हे मी हातानेच म्हणजे चमच्यानेच फेटून घेते, त्यामुळे 7 ते 8 मिनटं इथे मला लागलेत. आणि तुम्ही बघू शकतायत अगदी आपलं केकचं क्रीम असतं तशा पद्धतीने हे छान क्रीमी झालेलं आहे. आता याच्यात कस्टर्ड पावडर टाकायची आहे. तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे. 1/2 कप कस्टर्ड पावडर मी इथे टाकून घेतली आहे. टेबलस्पूनचं माप घेतलं तर 4 ते 5 टेबलस्पून ही कस्टर्ड पावडर आहे. त्यासोबतच 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे आणि 1/2 चमचा याच्यात आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं, जो 1/2 टीस्पून असतो एवढंच. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर त्यात 1/2 चमचा वेलची पावडर टाकून घेतली फ्लेवरसाठी. यासोबतच तुमच्याकडे जर रोज इसेन्स असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. आणि 1/2 कप मी इथे टुटी फ्रुटी टाकून घेतल्या आहेत छान रंगीत दिसणाऱ्या. हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता हातानेच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं घट्ट वाटतं, त्यामुळे ह्याच्यात आपल्याला अगदी 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करून घेते. आता हे दूध टाकताना अगदी एकदम टाकायचं नाही, आधी 1 टेबलस्पून टाकायचं, मग आवश्यकता वाटली तर अजून 2 टेबलस्पून टाकायचं. आता तुम्ही बघू शकतायत हा छान सॉफ्ट असा डो मी इथे तयार करून घेतलाय. आता अशा प्रकारे एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल. त्यावरती हा जो आपण डो बनवून घेतला होता तो ठेवायचा आहे आणि याला आपल्याला चांगलं रॅप करून घ्यायचं आहे. तर छान चौकोनी आकार आधी ह्या डोला द्यायचा आणि ह्या पेपरमध्ये अगदी घट्ट असा गुंडाळून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी आता हे छान गुंडाळून घेतलं आहे आणि ह्याला चौकोनी आकार दिलेला आहे. याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यासुद्धा अगदी बंद करून घ्यायच्या. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण अर्ध्या तासासाठी, म्हणजे हे छान सेट होईल. तर अर्धा तास झालेला आहे. हे मी आता फ्रीजमधून काढते. तुम्ही बघू शकतायत हे अगदी छान आता सेट झालेलं आहे. आपल्याला याचे कुकीज कट करून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला हे सेट करून घ्यावं लागतं. आता अगदी अर्धा इंच आकाराचे मी इथे हे कुकीज कट करून घेते. आपल्याला हवे तेवढे जाड बारीक आपण इथे हे कट करू शकतो. आता हे कुकीज मी जेव्हा कट केले तर तेव्हा मला बारीक वाटत होते, पण ते जेव्हा बेक होतात तर बेक झाल्यानंतर ते फुलतात आणि फुलल्यानंतर ते खूप जाड असे तयार होतात. तर त्यामुळे तुम्ही याच्यापेक्षा अजून थोडेसे बारीक कट केले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर एका ताटाला मी तूप लावून घेतलं आणि ह्या ताटावरती हे कट करून घेतलेले कुकीज ठेवले. तर हे कुकीज जवळपास दुप्पट फुलतात, तर त्यामुळे तेवढं आपल्याला ह्या ताटामध्ये जागा शिल्लक ठेवायची आहे, म्हणजे तेवढ्या अंतरावर हे कुकीज ठेवायचे. तर हे पहा, कुकीज ताटात ठेवून झाले. त्यानंतर कढई प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामध्ये एक जाळी ठेवली आणि ह्या जाळीवरती आता कुकीज ठेवलेले हे ताट ठेवून घेतलं. आता ह्याच्यावरती आपल्याला एखादं घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर मी ह्या कढईला व्यवस्थित ताट झाकून कवर करून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती हे जे कुकीज आहेत हे आपल्याला साधारण 25 ते 30 मिनटं छान बेक करून घ्यायचे. अधूनमधून चेक करायचं. तर हे कुकीज खालच्या बाजूने थोडे लालसर व्हायला लागले की समजायचं कुकीज तयार झालेत. सुरुवातीला थोडे नरम वाटतात, पण 1-2 तास थंड झाल्यानंतर ते छान क्रिस्पी असे तयार होतात. एका भांड्यात पाऊण वाटी मी साखर घेतली आहे. त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं. तर ही साखर आपल्याला अशीच ठेवायची आहे. ही आपल्याला अजिबात याचा पाक बनवायचा नाही आहे किंवा पाणी बनवायचं नाही आहे. इथे एका बाउलमध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात अर्धी वाटी आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. हा अगदी बारीक असा रवा आहे. जर समजा आपल्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमधून त्याला थोडंसं फिरवून घ्या. चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि त्यासोबतच 1/2 चमचा विलायची पावडर टाकून घेतली. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे.
तर घरचं साधं तेल वापरायचं, शेंगदाण्याचं सहसा वापरू नका. आपलं सोयाबीन किंवा सनफ्लॉवरचं तेल इथे चालू शकेल, किंवा तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकतात. ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. हे पहा, एकजीव झाल्यानंतर याची अशी मूठ तयार व्हायला पाहिजे, म्हणजे समजायचं आपण जे तेल किंवा तूप टाकलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे. जर अशी मूठ तयार होत नसेल तर अजून तुम्ही थोडंसं तेल तूप याच्यात ॲड करू शकतात. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जे साखर पाण्यात टाकून ठेवलेली होती ती साखर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची. चमच्याने टाकायची, म्हणजे साखरसुद्धा याच्यात टाकली जाईल. जर आपण डायरेक्ट ओतलं तर फक्त पाणी ह्या पिठात पडेल आणि साखर त्या भांड्यातच शिल्लक राहील. त्यामुळे चमच्याने अशी ही साखर ह्या पिठात टाकून घ्यायची. थोडी थोडं टाकायचं आणि हे एकजीव करत जायचं. आता याचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप टाईट असा गोळा मळायचा. हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी घट्ट गोळा मी इथे तयार करून घेतला आहे. आता या पिठातला एक छोटा गोळा घेतला, त्याला आधी चांगलं मळून घ्यायचं. आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर हे लाटताना पीठ किंवा तेल तूप लावायची गरज पडत नाही. आपण ह्या कणकेमध्ये जे तेल टाकलेलं आहे त्यातच हे व्यवस्थित लाटलं जातं. आपण शंकरपाळी लाटतो त्यापेक्षा थोडासा बारीक ठेवायचा. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. पण साधारण आपली भाकरी असते तर तेवढं जाड आपल्याला ही जी पोळी आहे ती ठेवायची. हे पहा, आता ही पोळी तयार झालेली आहे. इथे सगळ्यात आधी तर आपल्याला चौकोनी आकार पाहिजे. तर चौकोनी आकारात ही जी पोळी आहे ही मी कापून घेते, म्हणजे त्याचे जे क्रॅक पडलेले जे काट आहेत ते सुद्धा निघून जातील. हे पहा, आता चौकोनी आकारात ही पोळी कापून घेतल्यानंतर आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे बिस्किट हवेत त्या आकारात ह्याचे चौकोन तयार करून घ्यायचे. तर अशा प्रकारे एका पोळीपासून मी इथे 9 बिस्किट तयार करून घेतलेत. हे पहा, एवढ्या जाडीची आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. आता ह्या बिस्किटांना अगदी बाजारासारखा लूक येण्यासाठी आपण ह्याला छान डिझाईन तयार करून घेऊ. तर ही डिझाईन तयार करण्यासाठी हे पहा, अशा प्रकारे सुरीनेच आपल्याला अगदी हलक्या हाताने याच्यावरती ही डिझाईन तयार करून घ्यायची. आता हे सगळे बिस्किट आपले तयार झालेत. मी इथे हे बिस्किट तळून घेणार आहे. तर हे बिस्किट तळण्यासाठी एखादं पसरट भांडं घ्यायचं. त्यात मी तूप टाकून घेतलं आहे. मी तुपामध्ये बिस्किट तळते, तुम्ही तेलात तळले तरी चालेल. आता तूप टाकल्यानंतर तूप थोडं हलकं गरम होऊ द्यायचं. खूप जास्त गरम करायचं नाही. जसं आपण शंकरपाळी तळताना किंवा गुलाबजाम तळताना तूप हलकं गरम ठेवतो त्याचप्रमाणे तूप गरम करून घेतलं. त्यामध्ये साधारण 5 ते 7 बिस्किटं टाकली. खूप जास्तही एका वेळी टाकायची नाही. आपल्याला हे सहज उलटता येतील इथपर्यंत आपल्याला ही बिस्किटं याच्यात टाकायची आहे. तर मी इथे 5-6 बिस्किटं ह्या तुपात टाकून घेतली आहे. आता बिस्किट तुपात टाकल्यानंतर सुरुवातीला याला अजिबात हात लावायचा नाही. साधारण 1.5 ते 2 मिनटं हे बिस्किट एका बाजूने व्यवस्थित तळले जाऊ द्यायचे. त्यानंतरच हे बिस्किट आपल्याला उलटून घ्यायचे. आता हे मी बिस्किट इथे उलटून घेते. साधारण 2 मिनटं मी एका बाजूने हे बिस्किट तळून घेतले होते. आता बिस्किट उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे बिस्किट 2 मिनटं आपल्याला छान तळून घ्यायचे. अगदी मंद गॅस ठेवायचा. मंद गॅसवरतीच हे बिस्किट तळायचे. अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर मग हे आपले बिस्किट तयार होणार नाही, पुऱ्या तयार होतील. तर त्यामुळे मंद गॅसवरती हे बिस्किट तळायचे, म्हणजे छान खरपूस असे तयार होतात. तर आता हे पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-3 मिनटं हे बिस्किट तळून घेतले. पुन्हा हे बिस्किट पलटून घेतले आणि हे आपल्याला सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत तळून घ्यायचे. आता 5-6 मिनटात आपले हे बिस्किट छान तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकतायत रंग खूप सुरेख आला आहे. तर आता हे सगळे बिस्किटं मी या चाळणीत काढून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही पेपरवरती, टिश्यू पेपरवरती सुद्धा काढून घेऊ शकतात. पण चाळणीत हे बिस्किट काढल्यामुळे एक्स्ट्रा काही तेल वगैरे असेल तर ते निघून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बिस्किट खूप छान खरपूस असे राहतात. तर पहा, इथे आपले हे बिस्किट छान तळून झालेले आहेत. आणि ह्याच प्रकारे मी आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेते. तर हे पहा, मी हे बिस्किट तुम्हाला इथे तोडून दाखवते. अगदी छान खरपूस असे हे बिस्किट तयार होतात. कुकीज बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढई प्रीहीट करायला ठेवली. त्यानंतर एका चाळणीमध्ये 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं. गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ व्यवस्थित चाळून घेतलं. आता एका बाउलमध्ये पाऊण वाटी तूप घेतलं, साजूक तूप. याच्यात पाऊण ते 1 वाटी पिठी साखर टाकून घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे.
आणि हे सगळं छान फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेने अगदी छान हे फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय हे सगळं मिश्रण छान फेटून झालं आहे. आता आपण जे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ चाळून घेतलं होतं ते थोडं थोडं करत ह्या मिश्रणात टाकायचं आहे. आणि आता आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. हा डो तयार करत असताना मळायचं नाही आहे, फक्त एकजीव करत जायचं आहे. तुम्ही बघू शकताय थोडंसं हे घट्ट वाटतंय, यासाठी मी अजून 2-3 चमचे इथे तूप टाकून घेतलं आहे. तुपातच आपल्याला हे छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि अगदीच तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर 1 ते 2 चमचे फक्त आपण ह्याच्यात दूध वापरू शकतो. डो इथे तयार झालेला आहे. आता एका ताटलीला मी तूप लावून घेतलं आहे, ज्याच्यात मला हे बिस्किटं बेक करायचे. आता या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि हातावरती त्याला पेढ्याचा आकार देऊन ह्या पद्धतीने काटे चमच्याने छोटीशी डिझाईन तयार करून घेतली. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण हे कुकीज बनवू शकतो. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे सगळे कुकीज इथे तयार करून घेतले. आता हे कुकीज आपण बेक करून घेऊ. कढई आपण आधीच प्रीहीट करून ठेवली आहे. आता त्याच्यात हे कुकीज ठेवलेली ताटली ठेवायची, वरून एखादं ताट झाकायचं आणि त्यानंतर मंद गॅसवरती 10 मिनिटं हे कुकीज बेक करून घ्यायचे. कुकीज बेक झालेले आहेत. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपले हे कुकीज तयार झालेत.